त्याच वेळी हा सुंदर दृश्य माझ्या नजरेस पडलं. म्हणजे इकडची ही भात शेती बघा कशा प्रकारे हा भात लावला जातो आणि सगळीकडे तुम्हाला अशी ही पूर्ण भात शेतीच पाहायला मिळेल. हे बघा पूर्ण डोंगराळ भाग आणि त्याच्या मधोमध असणारी ही भात शेती. हे बघा ह्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्या भात शेती करतायत. एक गाव, हजारो गणपती, लाखोंचे उलाढाल. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे. म्हणजेच हा म्हणतात 10 दिवसावर गणेशोत्सव आले. ह्या गणेशोत्सवाची तुम्ही तयारी जोरदार केली असेल आणि मी तयारी जोरदार करतोय. पण ह्या गणेशोत्सवामध्ये आज आपण अशा ठिकाणाला भेट देणार आहोत ज्या गावामधून लाखोची उलाढाल होते. आणि कारण गणेशोत्सवासाठी आपल्यासाठी हा गणेशोत्सव 8 दिवसांचा असला तरी त्यांच्यासाठी हा गणेशोत्सव वर्षभराचा असतो. कारण त्या ह्या गणेशोत्सवासाठी ते वर्षभर राबत असतात, वर्षभर काम करत असतात. बरोबर आहे मित्रांनो, अशाच गावामध्ये मी आज आलेलो आहे आणि ते गाव म्हणजे अमरापूर. मित्रांनो, ह्या अमरापूरमधून गणपतीचं माहेरघर किंवा गणपतीची पंढरी म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे कारण ह्या गावातून लाखो गणपती देशात नाही तर देशांतर्गत देशाच्या बाहेर सुद्धा पाठवले जातात. अशा या गावामधून 2025 मधल्या गणेशोत्सवाला आपण सुरुवात करणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. आज या अमरापूरमधून कोणकोणत्या स्वरूपाच्या मूर्त्या भेटणार आहेत आपल्याला पाहायला हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याशिवाय इकडे असणारे गणपती बाप्पा कोणत्या रूपाचे आहेत आणि कुठे कुठे जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहेत. आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपण हा अमरापूरमध्ये कळवे या गावात आहोत आणि कळवे ह्या गावामधला हा तिसरा कारखाना आपण आता शोध करतोय. या कारखान्याचं नाव आहे कुणाल कला आर्ट आणि कुणाल कला आर्ट मध्ये आल्यानंतर मला अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती दिसली. ती म्हणजे चिंतामणी स्वरूपाची मस्त अशी चिंतामणी स्वरूपातली मूर्ती आहे. आपण ह्या दादांना विचारूया. नाव काय दादा तुमचं? सूरज पाटील. सूरज पाटील. आणि ही कोणत्या स्वरूपातली मूर्ती आहे? चिंतामणी स्वरूपात. किती फुटाची मूर्ती आहे ही? 6 फुटाची. 6 फुटाची. म्हणजे चिंतामणी सारखीच आहे. मस्त आवडलं. परत सुंदर मूर्ती आहे. 6 फुटाची मूर्ती आहे. अशाच वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या आपल्याला आता हे कुणाल दादा दाखवणार आहेत. तर मित्रांनो, आता एक माझ्यासमोर ना एक सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा मस्त अशी मूर्ती आहे. आणि काय दादा हे कोणत्या स्वरूपातली मूर्ती आहे? उंदीर बालमूर्ती. उंदीर बालमूर्ती. त्याचं रंगकाम आहे ना अतिशय सुरेख आणि सुंदर केलंय पहा. ओके. आणि किती फुटाची ही मूर्ती आहे मित्र? 2 फूट. 2 फुटाची मूर्ती आहे. ठीक आहे, चला पुढची मूर्ती बघूया आपण. आणि मित्रांनो, मी जेव्हा इकडे शूट करत होता ना सगळे सांगत होते एक आघोरी मूर्ती, आघोरी घे म्हणजेच एक आघोरी स्वरूपातली मूर्ती तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे. कोणती आहे दादा ती मूर्ती? कशा स्वरूपातली आहे? काहीतरी असतो ना स्मशानभूमीमध्ये त्या स्वरूपातली मूर्ती आहे. भरपूर गणपती चाललेला आहे आघोरी स्वरूपातला. ओके. हा कोणत्या स्वरूपातला आहे? सोफा. हा, आम्ही तिकडे गेलो ना त्या कारखान्यात तेव्हा पण तेच बोलत होते की या वर्षीचा ट्रेंड हा सोफा गणपती आहे. आपण कसं सोफावर बसलो आरामात बसलो तसं मग तो गणपती बसलाय गादी घेऊन. अच्छा, सोफा गणपती या वर्षीचा नवीन ट्रेंड आहे. ओके ओके, चला बोल. बनवलेला आहे कृष्ण गणपती. आरती करायची आहे. कृष्ण गणपती आहे. ओके, सुंदर. हा दगडूशेठ.
दगडूशेठ हलवाई. हा अच्छा, किती फुटाची मूर्ती आहे ही? 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये. सुंदर, अतिशय सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई गणपती. वर्षापूर्वी भरपूर चालले. काय काय बोलतात त्याला? चौरंग 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 2 वर्षापासून चालतोय आणि ह्या वर्षीचा ट्रेंडला असणार आपण. ह्याची रंगसंगती खूप छान आहे. पण बॉडीला कुठला कलर आहे हा? हे आपला मॅट मध्ये आहे. मॅट मध्ये. आणि धोतर धोतर लाईट स्काय ब्लू. लाईट स्काय ब्लू. ह्या वर्षी ट्रेंडला आहे ते गणपती. किती फुटाची ही गणपती? 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये. खूप सुंदर. हे रंगकाम चालू आहे. कोणत्या स्वरूपातले मित्र ही? बालमूर्ती आहे. हत्तीवरची बालमूर्ती आणि हत्तीचे डोळे काढण्याचं काम इकडे चालू आहे. किती फुटाची आहे ही? 2 फूट. 2 फूट. हा कोणत्या स्वरूपातला आहे? हे आपल्या गादी बसवते गणपती. गादीवरचा गणपती. गादीवरचा. आणि किती फुटाचा आहे? 2 फुटामध्ये आहे. 2 फूट. म्हणजे तुमच्याकडे मोस्ट ऑफ 2 फूट, 2.5 फूट. 2-2.5 फूट. हा 1.5 फुटामध्ये पण आहेत, 5 फुटे आहे, 9 फुटे आहेत, ओके 6 फुटामध्ये. ओके. ऑर्डर असेल तसे आम्ही घेतो ना Order असेल. सांगायला. आणि फारच सुंदर आहे. तर रंगकाम खूप छान आहे. हा म्हणजे गोल्डन कलर मध्ये आहे. हा गोल्डन कलर. त्यात प्रत्येकाची चॉईस असते ना. अच्छा, आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे. छान छान. बाल गणेश. बाल गणेश किती फुटाचा हा? 1 फुटामध्ये आहेत ते. 1 फुटामध्ये. अरे वा. मोदकवाला आहे. मोदकवाला गणेश. हा आपण कसं मोदक खातो हा, तसं मग बाप्पाला पण मोदक लागतात. बाप्पाला पण मोदक लागतात. अतिशय सुंदर, छान. हा, अस्सल मांडी 1.5 फुटामध्ये. अस्सल मांडी. हा ओके. पण कसं मांडीवर पाय ठेवतो. हा कधी कंटाळा आला घरी हा, तसं मग बाप्पाला पण ठेवावं लागतं ना. बाप्पाला पण अशी मांडी घालावी मांडी लागते. घालावी लागते. मग ह्या मांडीला काय म्हणतात? अस्सल मांडी. आणि दागिनेच दागिने. दागिने भरपूर सोना घालून आलाय. भरपूर सोने घालून आलंय. हे 1 फुटामध्ये आहे? हा 1.5 फुटामध्ये. 1.5 फुटामध्ये आहे. ओके. साधारणतः याचं प्राइस काय असेल? याची आता प्राइस आम्ही आता होलसेलला घेतली ना, तर 1500 रुपये होलसेलला. आणि गाव गेला तर ती काय धोतर पेटा मारून 5 पर्यंत ती जाते. मेहनत पण असते ना तेवढी. ओके ओके. आणि काम कसं सर्वांना सेम. आता तुम्ही ही मूर्ती बघून गेले ते आम्हाला हाच काम पाहिजे, मग आम्हाला तोच काम तुम्हाला द्यायला लागेल. तर कुठेतरी काहीतरी झालं तर बाबा आमची मूर्ती अशी नाही तशी नाही, ती वेगळी होती, हा, फोटोत बघा कसं आहे, असं अच्छा. मग ते कस्टमरचं ऐकायला लागतं. नाराज होतात. हा कस्टमर नाराज नाही झाला नाराज पाहिजे. नाही झाला पाहिजे ना. त्यांना पण हाऊस वाटली पाहिजे. गणपती बाप्पा काही वर्षातून एकदाच येतात. ओके, छान छान छान. ही नारळ बालमूर्त. नारळ बा. नारळावरची बालमूर्ती. अच्छा, हा जो आहे तो बाप्पा नारळ. कधी पण नसेल बसलाय कुठलं. हा बालमूर्तीला बसवली नारळावर. हा, अच्छा. बाप्पांना नारळावरती बसवले. नारळाची बालमूर्ती आहे. आणि किती फुटामध्ये आहे? 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये. सुंदर, अतिशय छान. बघा, नारळामध्ये हे बाल गणेश आपले विराजमान झालेले आहेत. अतिशय सुंदर आणि मस्त अशी मूर्ती आहे आपल्या समोर. हा, दादा काय सांगणार या मूर्तीबद्दल? ही आम्हाला बंडल भेटलेला आहे. खारघर वरून आलेले. हा त्यांचा जो आपला बंडल असतो त्यांचा. हा तर ते इथं मूर्ती बुक, त्यांना काम चांगलं वाटलं म्हणून त्यांनी मूर्ती इथं बुक केली. हा, ही मूर्ती आहे ना, ही ऑइल पेंटची मूर्ती आहे. अच्छा. हिला ऑइल पेंट, आता हे कसं आपलं साधा याच्यामध्ये आहे ना, हा, ही डायरेक्ट ऑइल पेंट मधून मूर्ती ही का आम्ही बनवणार आहोत. ऑइल पेंट मध्ये. हा पूर्ण दुसरं वितर सजावट पूर्ण ओरिजिनल दाखवून आहे त्याला सगळं. हा, तर ते आम्हाला खारघर त्या मंडळाची मूर्ती आहे. अच्छा, खारघरच्या एका मंडळाने तुम्हाला ही ऑर्डर दिलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती तुम्ही ऑइल पेंट मध्ये रंगवणार आहे. अच्छा, हे पहिल्यांदाच असं करताय का? आम्ही करतो, कोणची ऑर्डर असेल तशी करतो. ऑइल पेंट मध्ये पण करता. आणि बाकी वेळी कोणते कलर असतात आपले? आपले पावडर कलर काय कुठलं साधं कलर मागतो. नॉर्मल कलर. नॉर्मल कलर. पण ही फारच सुंदर मूर्ती आहे. कोणत्या स्वरूपात म्हणता येईल? काय याला? आता नंदीवरची. नंदीवरची. नंदी आहे. अच्छा, याचं रंगकाम झालं असतं ना तो अतिशय सुंदर आपल्याला मूर्ती पाहायला मिळाली असती. त्यानंतर तुम्ही ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके. मोठे मोठे यायचे गणपती. हे कलर काम बाकी आहे. आणि कृष्ण. अच्छा, मोर कृष्ण. मोर कृष्ण स्वरूपात आहे. हा कृष्ण स्वरूपात आहे. आणि कलर काम भरपूर बाकी आहे त्याचे. सर्व डोळे आहेत. कलर काम बाकी. बाकी मूर्त्या छान आहेत पण अजून थोडंसं कलर काम बाकी आहे. आणि अर्ध्याच्या वरती मूर्त्या आपल्या बुकच झालेल्या आहेत. हा
मूर्त्या भरपूर बुक झाले आणि भरपूर गेलेले आहेत. गेल्या पण म्हणजे होलसेल आणि रिटेल असं. रिटर्न ऑर्डरच्या आलेले आहेत, कोणचे 20 कोणचे 25 असे शिल्लक राहिलेले आहेत ना. अच्छा. ते मग आता बाकी होलसेल आणि रिटेल दोन्ही करता. आणि हा. बाहेरच्या जर समजा मूर्त्या तुमच्याकडे ऑर्डर करायच्या असतील तर कधीपर्यंत करायच्या? ते येतात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मध्ये येतात ते करायला बुकिंग. अच्छा, तेव्हा तुमच्याकडून बुकिंग करायचं. बुकिंग करून जातात, बाबा आम्हाला याच्यातले 5 पाहिजे का त्याच्यातले, मग ते बुकिंग करून जातात. मग आम्ही नंतर माल उचलतो आणि पेंटिंगला आणतो. ओके 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 ओके. फारच सुंदर असं रंगकाम आहे आणि मूर्त्या पण खूप छान छान तुमच्याकडे आहेत. हा, ओके. किती वर्ष जुना हा कारखाना आहे? 2 वर्ष. हे 5 वर्ष झालेले आहेत. 5 वर्ष 5-6 झाले. वर्ष झाले. 5-6 वर्ष जुना. हा. ओके ओके. पहिले पण आम्ही असे दुसऱ्यांकडे कामाला जायचो. हम्म. ते शेवटी आता आम्हाला पण वाटलं चला आपण पण आता मोठे व्हायचे, शेत लोकांना कशाला मोठे व्हायचे. हा. मग आता आम्ही स्वतःही केला कारखाना. बरं. किती जण मिळून करताय? तिथे आता आम्ही घरातली फॅमिली आणि कामगार असतात 4-5. अच्छा, म्हणजे घरचेच आहे. हा, घरातली फॅमिली. ओके. मग हे तुमचं पहिलं वर्ष आहे? हा पहिलं वर्ष आहे का? हा ना, 5 वर्ष झालेले आहे. 5 वर्ष. रिस्पॉन्स छान आहे. ओके. त्यात 2 पैसे भेटतात म्हणून आपलं शेवटी लोकांच्या इथे कामाला जायची कशाला. अच्छा. असं आहे. शेवटी स्वतःची मेहनत आज सर्व आपल्याला जमते म्हणून आपण कारखान्याच्या याच्यावर बापाही आपल्याला. दादा हा. चहा घ्या थंडी. बघा, आम्ही इतक्या उशीर फिरतोय, 2.5 तास झाले आणि ह्या कुणाल आर्ट्समध्ये आल्यानंतर मावशीने आम्हाला प्रेमाने पाणी आणि आता चहा घेऊन आलो. थँक्यू. खूप छान वाटलं. म्हणजे आता आज काय ते इकडे सगळी बंद आहे आणि तुम्ही एवढा आपुलकीने चहा घेऊन आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. कसं आहे दादा, इकडं हॉटेलची आणि चहा घ्यायची सोय नाही, मग आम्ही कस्टमरला देतो. अरे वा, छान छान छान. आणि तुमचे गणपती पण खूप सुंदर आहेत. म्हणजे रंगकाम, रंगसंगती अतिशय आवडलं आम्हाला. मस्त. काय नाव दादा? सूरज पाटील. आणि तुमच्या कारखान्याबद्दल माहिती द्या थोडीशी, जेणेकरून आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा आमचे जे यूट्यूबर्स आहेत ज्यांना हा व्हिडिओ आवडला ते तुमच्या कारखान्याला भेट देतील आणि आपल्या आवडीचे गणपती बाप्पा घरी घेऊन जातील. तुमचं नाव सांगा आणि पूर्ण पत्ता सांगा. सूरज पाटील. हां. पेन कलवे. पेन कलवेमध्ये. कळव्यामध्ये. अमरापूर. हां. कळवा कारखाना आहे. हां. त्याच्यामध्ये आमच्या इथं भरपूर कच्चा पण मूर्त आम्ही पेंट करतो. हां. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही ते कस्टमर करून ऑर्डर घेतो आणि आता काम कोणाला कसं आवडते तसं आम्ही ऑर्डरप्रमाणे आम्ही ऑर्डर घेतो आणि ऑर्डर देतो. वेळेवर कोणाला 20 तारीख काय कोणाला त्या तारखेला आम्ही सगळं
बिल बुकावर लिहून घेतो आणि त्या तारखेला आम्ही ऑर्डर पूर्ण करत जातो. अच्छा. आणि घरगुतीसाठी गणपती पण आम्ही कोणाला धोतर फेटा मारतो, सजावटीसाठी गणपती आवडतात ते पण आम्ही करतो. बरं, कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन देता का? ऑनलाईन पण करू शकतो आम्ही. अच्छा, त्यासाठी काय प्रोसेस आहे? फक्त काय काही मूर्ती बघून कुठल्या चॉईस आहे बाबा, आम्हाला या चॉईस याच्यामध्ये 3 फुटामध्ये काय, 1 फुटामध्ये 20 मूर्ती काय, 10 फुटी अशा मूर्ती काही चॉईस केल्या मग आम्ही ऑनलाईन पण करू शकतो. ओके, ठीक आहे. धन्यवाद दादा. खूप छान मूर्त्या आहेत तुमच्या, मी सुंदर पाहिल्या आणि गणपती खूप आवडले मला. पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या कारखान्याला नक्की भेट देऊ. नक्की भेट द्या. धन्यवाद.